सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र। धुळे शहरात जवळील गरताड बारी येथे भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने एका चारचाकी वाहनाला उडवल्याची धक्कादायक घटना घडली असून या अपघातात मुंबई येथे कार्यरत असणारा तसेच धुळे जिल्ह्यातील बोरकुंड येथील रहिवासी असणारा पत्रकार हर्षल भदाने पाटील याचा जागीच मृत्यू झाला असून अन्य 2 जण गंभीररीत्या जखमी झाले आहेत। मुंबईत पत्रकार असलेला हर्षल भदाने हे बोरकुंड येथे आपल्या गावी आलेले असताना ते धुळे शहरात आले होते। सायंकाळी बोरकुंड गावी परत जात असताना गरताड गावाजवळ रस्त्याच्या कडेला त्यांची गाडी उभी होती। यावेळी समोरून आलेल्या भरधाव ट्रकने त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिल्याने त्यांची गाडी लांबपर्यंत ओढत नेली। यावेळी हर्षल भदाने पाटील यांनी स्वतःला वाचवण्यासाठी वाहनातून उडी मारण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचवेळी ट्रकच्या मागील चाकात येऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे। तर या चारचाकी वाहनात हर्षल पाटील यांच्या सोबत असलेले अन्य 2 जण गंभीर तर इतर जखमी झाले असून त्यांना धुळे शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। दरम्यान या घटनेमुळे धुळे शहरासह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे। दरम्यान धुळे शहर पोलिसांनी सदर ट्रक चालकाला व त्याच्या एका सहकार्याला ताब्यात घेतले असून पुढील तपास करीत त्याची माहिती पोलिसांना यावेळी दिली। सर्वांना नमस्कार, मी पोलीस निरीक्षक धीरज प्रकाश महाजन, धुळे शहर पोलीस ठाणे। आज संध्याकाळी गरताड या गावाजवळ एका ट्रकने 3 व्यक्तींना, एका चारचाकी वाहनात असलेल्या 3 व्यक्तींना उडवल्याची माहिती मिळाली आणि सदर ट्रक हा चाळीसगाव चौफुली मार्गे धुळे शहर येथे चाळीसगाव क्रॉस इथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ येऊन जे बांधकाम होतं तिथेही 2 वाहनांना त्यांनी उडवलं होतं आणि इथं थांबलेला होता। सदर अपघातामध्ये एक वार्ताहर मयत झाल्याची आम्हाला बातमी मिळालेली आहे। एक त्यातला गंभीर जखमी आहे आणि एक किरकोळ जखमी आहे। असे 2 जखमी सध्या उपचार घेत आहेत। सदरचा अपघात करणारा ट्रक चालक आणि त्याच्या सोबतचा क्लीनर यांना आम्ही ताब्यात घेतलेला आहे। सदरचा ट्रक, अपघातग्रस्त ट्रक जो आहे तो इथून मोहाडी उपनगर पोलीस स्टेशन येथे रवाना करीत आहोत।